हॅलो डिअर स्टुडंट्स. लास्ट टाइम आपण मॉडर्न पिरियडिक टेबल पर्यंत येऊन पोहोचलो होतो, बरोबर? त्यापूर्वी आपण काय काय बघितलं होतं? व्हॉट आर डो ब्रायनर्स ट्रायड. त्यानंतर आपण बघितलं होतं मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. न्यूलँडचा लॉ पण आला होता मध्ये ऑक्टेव्हचा. आणि आता आपण आपली पुढची जी कन्सेप्ट असेल, सेकंड लास्ट कन्सेप्ट ऑफ द चॅप्टर, दॅट इज मॉडर्न पिरियडिक टेबल. मग आता मॉडर्न पिरियडिक टेबल शिकत असताना आपल्याला पिरियडिक टेबलच्या आधीच्या थोड्याशा गोष्टी माहीत असल्या पाहिजे. आपण काय म्हटलं होतं? ड्युरिंग द टाइम ऑफ डो ब्रायनर किती एलिमेंट डिस्कवर झाले होते म्हटलं होतं आपण? 50. नंतर आपण काय सांगतोय, ज्यावेळी न्यूलँडने त्याचा ऑक्टेव्हचा रूल दिला त्यावेळी किती एलिमेंट डिस्कवर्ड होते? त्यावेळी होते आपल्याकडे 56. आणि लास्टला आपण काय सांगतोय, जेव्हा आपल्याकडे मेंडेलिव्हने त्याचा पिरियडिक टेबल दिला त्यावेळी किती एलिमेंट डिस्कवर होते? आपल्याकडे 63 एलिमेंट्स डिस्कवर्ड होते. पण जेव्हा आपण काय म्हणतो ना, एलिमेंटचं क्लासिफिकेशन करायचं ठरलं त्यावेळी आपण काय सांगतो? आधी बेसिक टर्म्स आपल्याला सगळ्या माहीत असणं गरजेचं आहे. मग आपण काय सांगतो, जे काही आपल्याकडे एलिमेंट मिळाले ना, सगळे एलिमेंट तर सारखे नव्हते, मग सगळे एलिमेंट वेगवेगळे होते. मग यांना काय करावं लागणार होतं बरं? अभ्यास करण्यासाठी यांची अरेंजमेंट खूप गरजेची होती. आता ऍक्च्युली मेंडेलिव्हने त्या काळात जे काही आपण म्हणतो क्लासिफिकेशन दिलं होतं ते त्या काळाच्या मानाने खूप ऍडव्हान्स होतं, बट तरीही त्याच्यात खूप साऱ्या कमी होत्या. आपण त्याचे लिमिटेशन्स बघितले होते, डिमेरिट बघितले होते. मग आपल्याकडे पुढे जाऊन काय झालं असेल ते आपण बघू. बट त्यापूर्वी आपल्याला ज्या ज्या कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहेत त्या सगळ्या कन्सेप्टला आपण एकदा रिवाइज करून घेऊ. बघा, आपण काय म्हणतोय, आपल्याकडे जे काही आपले एलिमेंट्स असतील ना, एलिमेंट्स आपल्याकडे वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये आपल्याला आढळतात. तर एलिमेंटचं जे काही क्लासिफिकेशन असेल, तर एलिमेंटचं जे काही क्लासिफिकेशन असेल ते आपल्याला काय सांगते? एलिमेंट्स मध्ये पहिली गोष्ट, काही एलिमेंट काय असतील आपल्याकडे? मेटल्स. दुसरीकडे आपण काय म्हणू, काही एलिमेंट कसे असतील आपल्याकडे? नॉन मेटल. आता मेटल नॉन मेटलच्या प्रॉपर्टीज आपण 8वी पासून शिकत आलोय. मग एकीकडे आपले मेटल्स असतील, दुसरीकडे आपल्याकडे नॉन मेटल्स असतील. बट ज्यावेळी एलिमेंट्सचा स्टडी केला गेला त्यावेळी असं पण लक्षात आलं तर काही काही एलिमेंट असे आहेत जे काय करतात, मेटल आणि नॉन मेटल दोघांच्याही प्रॉपर्टी दाखवतात. अशा एलिमेंट्सला आपण काय नाव दिलं? मेटालॉइड्स. त्यांना आपण काय म्हणतो? मेटालॉइड्स. मग आपल्याकडे 3 वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट आपल्याला मिळाले. एक होता मेटल, एक होता आपण म्हणू एक ग्रुप होता नॉन मेटल, आणि दोघांच्याही प्रॉपर्टी दाखवणारे आपले कोण होते? मेटालॉइड्स. मग आता आपण जर बघितलं तर आपल्याकडे बघा, जेव्हा मॉडर्न पिरियडिक टेबल बनवला गेला असेल ना, त्यावेळी काय म्हणतो आपण? देअर वेअर, आपण असं म्हणू, देअर वेअर नाही, पास्ट नाही, प्रेझेंट मध्ये. आता पण आपण हाच टेबल वापरतो ना. देअर आर 118 एलिमेंट्स इन द पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबल मध्ये आपण काय सांगतो? टोटल किती एलिमेंट्स आहेत आपल्याकडे? 118 एलिमेंट्स. आणि आता आपण काय सांगतो, यापैकी आपल्याला माहित असलं पाहिजे 92 ज्याचा ऍटॉमिक नंबर आहे ना, टिल 92 ऍटॉमिक नंबर. आता 92 ऍटॉमिक नंबर कोणाचा आहे? आपण म्हणतो युरेनियमचा. युरेनियम. जे 92 पर्यंत एलिमेंट्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो? नॅचरल एलिमेंट्स. आणि त्याच्यानंतरचे जेवढे असतील आपल्याकडे उरलेले 93 पासून 118 पर्यंत, ते कोण असतील आपल्याकडे? आर्टिफिशियल, किंवा त्यांना आपण काय म्हणतो? मॅन मेड एलिमेंट्स. आता एलिमेंट काय होते काय नाही ते तर आपल्याला आधीपासून माहिती, बट आपण काय म्हणतो आता, मॉडर्न पिरियडिक टेबल बनवायची गरज काय होती? मग त्याचा सिंपल आन्सर आहे. बघा, 118 एलिमेंटला मी जर धरलं, पकडलं एकेका एलिमेंटला, आणि डेली जर मी त्याच्या प्रॉपर्टी स्टडी करायला बसलो, फिजिकल प्रॉपर्टी चेक केल्या, मेल्टिंग पॉईंट बघायला एक दिवस जाईल, बॉइलिंग पॉईंट बघायला जाईल, किंवा आपण काय म्हणतो त्याची डेन्सिटी चेक करायला, आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज बघायच्या, त्याचे वेगवेगळ्या एलिमेंट सोबत कसे कंपाऊंड बनतात, असा जर अभ्यास करायला बसलो ना तर अख्खी लाईफ जाईल आपली. म्हणून आपण काय सांगतो, सारख्या सारख्या प्रॉपर्टीज असणाऱ्या एलिमेंटला आपण काय केलं? एका एका ग्रुपमध्ये अरेंज केलं. त्यांचं जे काही ग्रुपिंग केलं जातं त्या ग्रुपिंगलाच आपण काय म्हणतो? क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. द ग्रुपिंग ऑफ एलिमेंट्स, तर आपण असं सांगू, the grouping of elements with same properties. सेम म्हणू किंवा सिमिलर म्हणू आपण, सिमिलर वर्ड जास्त अप्रोप्रिएट राहील का नाही? विथ सिमिलर प्रॉपर्टीज, ज्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज सिमिलर आहेत
त्यांना आपण काय म्हणतो, ग्रुपिंगची जी प्रोसेस आहे तिला काय म्हणतो आपण, द ग्रुपिंग ऑफ एलिमेंट्स विथ सिमिलर प्रॉपर्टीज इज द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. मग आता कशासाठी केलं जातं क्लासिफिकेशन? आपण सिंपल आन्सर देतो, काय, टू मेक स्टडी इझियर. अभ्यास करताना यांचा लवकरात लवकर व्हावा, इझी व्हावं, म्हणून आपण काय करतो, अभ्यास करण्यासाठी आपल्याला फ्री टाइम मिळावा, किंवा आपण म्हणतो अभ्यास करणं जास्त सोपं व्हावं, म्हणून यांचं काय केलं जातं, क्लासिफिकेशन. आणि आता आपण काय बघू, ऍक्च्युअल मॉडर्न पिरियोडिक टेबल कडे जाऊ. कुणी दिला होता काय ते आपण बघू, आणि नंतर त्याची एक आउटलाईन पण बघू. पहिले याचा एक स्क्रीनशॉट घेऊ. ठीक आहे, हे झालं असलं तर आपण पुढे जाऊ थोडंसं. मॉडर्न पिरियोडिक टेबल स्टार्ट करण्यापूर्वी आपल्याला काही इम्पॉर्टंट टर्म्स पण समजून घ्यायच्यात. जसं की आपण पहिल्या लेक्चर पासून त्या टर्म्सला बघत आलोय आणि रिवाइज पण केलंय, तरी पण आपल्याला त्या पुन्हा एकदा गरजेच्या आहेत. पहिली गोष्ट आपण काय सांगतोय, आपल्याकडे जर एक ऍटम असेल, कोणताही ऍटम असेल, तर त्याच्या सेंटरमध्ये कोण आहेत, न्यूट्रॉन प्लस प्रोटॉन असतील. त्याच्या बाहेर कोण असतील, आपल्याकडे शेल्स असतील, आणि या शेलमध्ये कोण असतील, आपल्याकडे इलेक्ट्रॉन्स असतील. बरोबर. जर आपण असं केलं, समजा आता आपण 3 शेलवाला ऍटम जर घेतला, हा कोण असेल, आपला सोडियम असेल. याच्या पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, सेकंड शेलमध्ये आपण काय सांगतो 8 इलेक्ट्रॉन असतील बाय कॅपॅसिटी. 8 इलेक्ट्रॉन इथे असतील, बरोबर. आणि आपण काय सांगतो 1 इलेक्ट्रॉन त्याचा फ्री इलेक्ट्रॉन असेल, व्हॅलेन्स असेल. मग आता आपण काय सांगतो बरं, सरळ सरळ आपल्याला ही गोष्ट कळली पाहिजे का, आपण काय म्हणतोय, याच्या न्यूक्लियस मध्ये असणाऱ्या प्रोटॉनचा जो नंबर असेल त्याला आपण काय म्हणतो, ऍटॉमिक नंबर. आणि आपल्याला तर माहिती आहे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनचा नंबर काय असतो, सेम असतो. म्हणून आपण असं म्हणू शकतो की नाही, द नंबर ऑफ प्रोटॉन्स or electrons is the atomic number of element. किती प्रोटॉन आहेत किंवा किती किती प्रोटॉन आहेत किंवा किती इलेक्ट्रॉन आहेत, याचा जर नंबर घेतला आपण त्याला काय म्हणतो, ऍटॉमिक नंबर. मग आता ऍटॉमिक नंबर जर बघितला आपण, इथून माग जेवढे क्लासिफिकेशन बघितले होते आपण, न्यूलँडचं बघितलं आपण, त्यानंतर आपण बघितलं कोणाचं, आपण किती नाही म्हटलं तर बघितलं होतं आपण मेंडेलिव्हचं पिरियोडिक टेबल. तर सगळ्यांनी काय केलं होतं, पिरियोडिक टेबल बनवताना त्यांनी एक काय केला होता, पिरियोडिक लॉ फॉलो केला होता. तर तो पिरियोडिक लॉ काय होता आपल्याकडे, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर द पिरियोडिक फंक्शन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ द एलिमेंट. मग ॲटॉमिक मासला ॲज अ बेसिस कन्सिडर केलं जायचं, आणि म्हणून त्यांनी जो बनवलेला पिरियोडिक टेबल होता त्याच्यात व्हेरिएशन येण्याच्या पॉसिबिलिटी जास्त होत्या. मग आता आपण काय सांगतोय, आपल्याकडे एक न्यू सायंटिस्ट आला का ज्याने काय केलं, अरेंजमेंट कशी करायची याच्याबद्दल आयडिया दिली. आपण काय सांगतोय, इन 1913 AD, इन 1913 AD आपल्याकडे कोण आला, आपल्याकडे आला हेनरी मुझली. हेनरी मुझली, त्याचं नाव व्यवस्थित लक्षात ठेवायचं आपल्याला गरजेचं आहे. या हेनरी मुझलीने काय केलं, एक पिरियोडिक लॉ दिला, त्याला आपण काय म्हणतो मॉडर्न पिरियोडिक लॉ. तो काय दिला त्याने, तो काय म्हणतो सरळ सरळ, एलिमेंटचं जे काही प्रॉपर्टी असेल ते प्रॉपर्टी कशावर डिपेंड नाही करत, ॲटॉमिक मासवर डिपेंड नाही करत. तो काय म्हटलं, एलिमेंटच्या प्रॉपर्टी कशावर डिपेंड करतात, एलिमेंटच्या ॲटॉमिक नंबरवरती. आणि त्याच्यावरून आपल्याकडे येतो मॉडर्न पिरियोडिक लॉ. तो काय येईल बरं, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर द पिरियोडिक फंक्शन ऑफ ॲटॉमिक नंबर, नॉट ॲटॉमिक मासेस. ठीक आहे, आता आपण याच्याबद्दल थोडंसं इंट्रोडक्शन घेऊ. बघा आपण काय म्हणू, हेनरी मुझलेने जे काही योगदान दिलं, त्याने पिरियोडिक टेबल बनवला मॉडर्न, पण तो बनवताना त्याने काय केलं होतं आपल्याला तेच बघायचंय. तो काय म्हणतोय बघा तुम्हाला, he demonstrated that properties of elements जे एलिमेंटच्या प्रॉपर्टी असतील ते काय म्हणतोय तो, आर मोर डिपेंडंट ऑन their atomic number.
अँड नॉट ऑन ॲटॉमिक मासेस. म्हणजे एलिमेंटच्या प्रॉपर्टी इथून काय म्हणायचे, ॲटॉमिक मासवर डिपेंड असायच्या. पण हे मोजले आल्यानंतर मोजले काय बोलला, ॲटॉमिक मासवर नाही तर कशावर डिपेंड करतील, ॲटॉमिक नंबरवरती. तर या पद्धतीने त्याने आपल्याला सांगितलं. मग ॲटॉमिक नंबरचा यूज करून आपल्याकडे त्याने काय दिला, मॉडर्न पिरियोडिक लॉ. तो काय असेल आपल्याकडे, आपण असं म्हणू मॉडर्न पिरियोडिक लॉ. मॉडर्न पिरियोडिक लॉ काय असेल आपल्याकडे, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर periodic function of their atomic number, not masses, their atomic number. हा आपल्याकडे काय असेल आपला मॉडर्न पिरियोडिक लॉ. याच्यामध्ये सुधारणा काय करण्यात आली, ॲटॉमिक नंबर वरती डिपेंड करतात, ॲटॉमिक मास वरती करत नाही, ही आपल्याकडे सुधारणा करण्यात आली. मग आता तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. मी तोपर्यंत तुमच्यासाठी मॉडर्न पिरियोडिक टेबलची एक आउटलाईन ड्रॉ करून घेतो. याचा स्क्रीनशॉट घ्या, लवकरच भेटू. झाला एकदाचा. आपण आता काय करू, आता आपण मॉडर्न पिरियोडिक टेबलला समजून घेऊ. ही फक्त एक आउटलाईन आहे. आउटलाईन आपल्याला कशाबद्दल आयडिया देते, ऍटलिस्ट खरा पिरियोडिक टेबल कसा दिसेल हे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे. तुमच्यासाठी एक असाइनमेंट असा पण असेल, अभ्यास करत असताना पिरियोडिक टेबलची खूप वेळा गरज लागू शकते. आपलं काम काय असलं पाहिजे, पिरियोडिक टेबल जेव्हा जेव्हा बघायची वेळ येईल तेव्हा तेव्हा टेक्स्टबुक थोडी उचकणार तुम्ही. याची काय करायची, एक कलर प्रिंट मारून घ्या, तिला आपल्या नोटबुक मध्ये ह्या चॅप्टरच्या पेजवरती चिटकवा, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना खूप इझी होईल. ठीक आहे. मग आता आपण बघू आपल्या मॉडर्न पिरियोडिक टेबलकडे. मॉडर्न पिरियोडिक टेबलला बघत असताना आपल्याला याची एक ना एक बेसिक टर्म समजून घ्यायची. ठीक आहे. मग आता सगळ्यात पहिलं बघा बरं, आपल्याकडे आपण जर मॉडर्न पिरियोडिक टेबल बघितला तर आपण काय म्हटलं, सारख्या सारख्या सिमिलर प्रॉपर्टी दाखवणाऱ्या एलिमेंटला काय केलंय, एकमेकांच्या खाली अरेंज केलं. पण ही अरेंजमेंट करत असताना आपण काय सांगतो, पिरियोडिक टेबल जेव्हा बनवला गेला ना त्यावेळी आपण काय सांगतो, पिरियोडिक टेबल मध्ये ह्या ज्या आडव्या लाईन्स येत आहेत, आता आडव्या लाईन कोणत्या बघा आपल्याकडे. सगळ्यात पहिलं बघा, हायड्रोजन पासून तर हिलियम पर्यंत अशी आडवी लाईन पकडा. एक लाईन ही झाली. लिथियम बेरिलियम पासून पुढे आपल्याकडे ही सेकंड लाईन झाली. ही थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ आणि सेव्हन्थ. ह्या ज्या 7 आडव्या लाईन्स आहेत आपल्याकडे, हॉरिझॉन्टल लाईन्स, यांना आपण काय म्हणू, हॉरिझॉन्टल रोज. ह्या ज्या 7 हॉरिझॉन्टल रोज आहेत ना, यांना म्हटलं जातं पिरियड्स. आणि पिरियड किती आहेत मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये, आपण म्हणतो 7. किती पिरियड आहेत, 7. सेम टाइमला आपण जर बघितलं, या उभ्या ज्या रेषा आहेत ज्याच्यामुळे काय होतंय, कॉलम क्रिएट होत आहेत. 1, 2 कॉलमला जर काउंट केला आपण 3, 4, 5, 6, अल्दो आपल्याकडे लास्टला कोण आहे, 18. तर ह्या उभ्या ज्या काही रेषा आहेत त्यांना आपण काय म्हणू, व्हर्टिकल लाईन्स. व्हर्टिकल लाईन्स म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू, कॉलम्स. व्हर्टिकल कॉलम्सला आपण काय म्हणतो, दे आर कॉल्ड ॲज, त्यांना आपण काय म्हणतो, दे आर कॉल्ड ॲज ग्रुप्स. त्यांना काय म्हणतो आपण, ग्रुप्स. आणि किती ग्रुप आहेत आपल्याकडे, इथून काउंट केलं 1, 2, 3, 4 ऑल्दो 18. मग आपल्याकडे ग्रुप्स किती आहेत, 18. आपल्याला हे 2 नंबर अतिशय महत्वाचे आहेत. आडव्या लाईन्स किती आहेत, 7, त्यांना आपण म्हणतो पिरियड. उभ्या लाईन किती आहेत, 18, त्यांना आपण म्हणतो ग्रुप्स. इथपर्यंत समजलं असेल तर आपण थोडंसं पुढे मूव्ह करू. आता पुढे जात असताना आपण काय लक्षात ठेवणार, आता आपल्याला छोट्या छोट्या बारीक बारीक टर्म समजून घ्यायच्यात. त्याच्यामुळे कन्फ्युजन अजिबात ठेवायचं नाही कशामध्येच, एकदम लिटल सुद्धा काही सोडायचं नाही. मग आता आपण बघितलं, उभ्या लाईन्स आहेत त्यांना काय म्हणतो आपण, ग्रुप्स. किती ग्रुप आहेत, 18. आडव्या लाईन्स आहेत त्यांना काय म्हणतो आपण, पिरियड. किती पिरियड आहेत, 7. इथपर्यंत ठीक असेल. मग आता आपण काय सांगतोय बघा, आपल्याकडे 2 ग्रुप जे आहेत, पहिला आणि दुसरा ग्रुप, द फर्स्ट सेकंड 2 ग्रुप्स, आपण असं म्हणू फर्स्ट अँड सेकंड दीज 2 ग्रुप्स, या 2 ग्रुपचा मिळून आपल्याकडे काय बनतो, एस ब्लॉक. आता याला एस ब्लॉक नाव का दिलं, त्याच्या मागे लॉजिक त्यांना माहित, पण आपण काय सांगतोय, या 2 ग्रुपला पकडून काय बनवला गेला, एस ब्लॉक. त्याच्यानंतर आपण जर बघितलं 13 to 18 आपल्याकडे किती ग्रुप्स येतील, 6 ग्रुप्स. या 6 ग्रुपचा मिळून कोण बनवला, पी ब्लॉक. आणि मध्ये आपण काय सांगतोय, 3 पासून 12 पर्यंत म्हणजे जे काय आपल्याकडे असतील मधले सगळे, या मधल्या सगळ्या ब्लॉकला काय नाव देण्यात आलं, डी ब्लॉक. आणि आपल्याकडे शेवटचा जो आहे, आपल्या पिरियोडिक टेबलच्या पूर्ण टेबलच्या खाली आपल्याला 2 अशी सिरीज दिसते, त्यांना काय म्हटलं गेलंय, एफ ब्लॉक.
मग आपल्याकडे पिरियडिक टेबल मध्ये किती ब्लॉक्स आहेत टोटल? देर आर 4 ब्लॉक्स SPDF. कसे लक्षात ठेवणार? SPDF 4 ब्लॉक्स आहेत आपल्याकडे. मग या 4 ब्लॉकचे नाव आपल्याला पाठच पाहिजे. SPDF, लेफ्ट वाला सगळ्यात S, राईट वाला सगळ्यात P, सेंटर वाला D आणि खाली कोण आहे आपल्याकडे F. तर अशा पद्धतीने आपल्याकडे SPDF ब्लॉक असेल. पुढे जर गेलो आपण तर बघा आता आपण काय सांगतो बघा. नीट जर पाहिलं तुम्ही, तुम्हाला दिसेल की नाही आय डोंट हॅव एनी आयडिया, पण नीट जर बघितलं तर इथं आपण ह्या बॉक्सच्या लेफ्ट कॉर्नर मध्ये ग्रीन पेनने काय लिहिलाय? नंबर लिहिलाय. आणि तो नंबर कोण आहे आपला? ॲटॉमिक नंबर. मग आपण काय म्हणणार सरळ सरळ? ब्लॉक्स कोणकोणते आपल्याकडे? SPD अँड F. SPD अँड F ब्लॉक. आणि त्यासोबतच आपण काय म्हटलं होतं का हा जो काही आपल्याला ग्रीन पेनने लिहिलेला नंबर दिसतोय तो कोण? आपण म्हणतो ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर इज रिटन in the top left corner of element. एलिमेंटचा बॉक्स म्हणू किंवा एलिमेंट म्हणू आपण. एलिमेंटच्या टॉप लेफ्ट कॉर्नरला आपल्याला कोण दिसतंय? ॲटॉमिक नंबर लिहिलेला आहे. आता भरपूर लिहू शकत होतो आपण, पण मी किती लिहिले इथं फक्त आपल्याला 20 पर्यंत एलिमेंट. आणि आपले 20 एलिमेंट पण पाठ असतील. आपण 2 ट्रिक त्याच्या आधी पण शेअर केल्या होत्या का नाही? हाय, हॅलो, लिसन टू BBC न्यूज ऑन फ्रायडे नाइट. ना मांगो अल्लाह से पेप्सी सोडा कोला और काजू कतली. कतली म्हणजे कोण? आपला कॅल्शियम. तर हे तर आपण ऑलरेडी बघितलं होतं. मग आता आपला पुढचा जो टॉपिक येतो तो काय आपल्याकडे बघा. आपण म्हटलं होतं आता ब्लॉक्स कळले आपल्याला, ग्रुप कळले, पिरियड कळले, एवढं सगळं कळलं असेल तर आपली पुढची जी टर्म आहे ना ती व्यवस्थित समजून घ्या. इथे बघा तुम्हाला काय दिसतंय? एकदम छोटस लिहिलेलं दिसतंय 57 to 71 आणि 89 to 103. हे एलिमेंट्स इथून गायब केले आहेत आपण. मग इथून गायब केले तर ते एलिमेंट कुठे गेले मग? तर ते इथे येतील आपल्याकडे. 57 नंबरला येतो आपल्याकडे लॅन्थॅनम. 57 नंबरचा तुमच्याकडे पिरियडिक टेबल बुक मध्ये आहे. LA चं नाव काय आहे? लॅन्थॅनम. आणि लॅन्थॅनमने ही सिरीज सुरू होते म्हणून त्या सिरीजचं नाव काय आहे? लॅन्थॅनाइड. काय नाव आहे तिचं? लॅन्थॅनाइड्स. सेम आपण काय म्हणतो 89 to 103 पर्यंत आपल्याकडे जे एलिमेंट्स आहे त्यांची सिरीज सुरू होते ऍक्टिनियमने. याचं एसीचं नाव काय आहे? ऍक्टिनियम. आणि ऍक्टिनियमची जी सिरीज आहे तिला आपण काय म्हणतो? ऍक्टिनाइड्स. मग लॅन्थेनाइड्स आणि ऍक्टिनाइड्स हे कोण आहेत आपल्याकडे? लॅन्थेनाइड्स आणि ऍक्टिनाइड्स. दीज आर नथिंग बट द F ब्लॉक. तर ह्या 2 सिरीज असतील आपल्याकडे एलिमेंटच्या. पुढे जाऊन अजून एखादी जर बारीक गोष्ट सांगायची ठरली तर आपण काय सांगतो आता? मी इथं या 2 ग्रुपचे एलिमेंट तर पूर्ण लिहिले होते. त्याचं रिझन होतं दिसले समोर लिहून टाकले. सगळे लिहित बसलो असतो अख्खा पिरियडिक टेबल लिहून झाला असता. बट आता आपल्याला काय आहेत? या पिरियडिक टेबलला जर पाठ करायचं ठरलं, आता आपण सगळ्या टर्म समजून घेतल्या. 4 ब्लॉक आहेत आपण म्हटलं. SPDF, ॲटॉमिक नंबर टॉप लेफ्ट कॉर्नरला दिसतोय आपल्याला. त्यानंतर आपण बघितलं ब्लॉक सोबत आपण बघितले व्हर्टिकल लाईन्स ज्या आहेत त्यांना काय म्हणतो आपण? कॉलम्सला ग्रुप म्हणतो. 18 ग्रुप्स. आडव्या लाईन्स आहेत त्यांना काय म्हणतो आपण? पिरियड. 7 पिरियड. या सगळ्या टर्म्स जर आपल्याला कळल्या असतील तर पुढे जाऊन आपण बघितलं होतं काय? खाली जो काही F ब्लॉक आहे त्याच्यामध्ये लॅन्थेनाइड्स आणि ऍक्टिनाइड्स कोण आहेत त्यांच्याबद्दल पण आपण चर्चा केली. तर आता पुढे जाऊन आपल्याकडे जर आपण असं म्हटलं आपल्याला पिरियडिक टेबल लर्न करायचं आहे आणि 10वीच्या मुलाचं पिरियडिक टेबल पाठ असलं पाहिजे असं नाही, बट ऍटलीस्ट जेवढा हाताजोग आहे तेवढं तर करू शकतो आपण. मग आपला S आणि P ब्लॉक दोन्ही ब्लॉक कसे पाठ करायचे त्याच्या काही आपण ट्रिक्स बघू आता. त्याच्यासाठी आपल्याला काही वाक्य लागतील. अजून एक मी विसरून गेलो असतो सांगायला. बघा आता पिरियडिक टेबल बघत असताना आपण काय म्हटलं बघा इकडे तुम्हाला हे जे काही लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम आणि फ्रान्सियम हे सगळे दिसत आहेत. हे कोण आहेत आपल्याकडे? आपण असं म्हणू शकतो की नाही लेफ्ट साइडला जे आहेत ते सगळे कोण आहेत आपल्याकडे? मेटल्स. दिसतं आपल्याला मॅग्नेशियम, कॅल्शियम. तर हे सगळे कोण आहेत आपले? मेटल्स. जसं तुम्ही मेटल कडून इकडे जाता तसे इकडे कोण आहेत आपल्याकडे? दीज आर द. आता नीट जर ऑब्झर्व केलं तुम्ही तुमच्या काय लक्षात येईल? इथं सरांनी एक ब्ल्यू कलरची अशी एक झिगझॅग लाईन बनवली आणि ही जी झिगझॅग लाईन आहे अशी खाली येते अशी जाते झिगझॅग झिगझॅग. ह्या झिगझॅग लाईनच्या शेजारी खेटून जे एलिमेंट येतात ना अलॉंग साइड, तर ह्या झिगझॅग लाईनच्या खेटून अलॉंग येणारे जे एलिमेंट आहेत या एलिमेंट्सला आपण काय म्हणतो? दीज आर नथिंग बट दीज आर मेटालॉइड्स. जर मी याला इथं रब केलं तरी तुमच्या लक्षात येईल इथं आपण नाव देऊ त्यांचं. कोण असतील आपले? मेटालॉइड्स. या लाईनच्या अलॉंग जेवढे आहेत ते कोण आहेत? मेटालॉइड्स. आणि इकडे जर आपण गेलो जसं तुम्ही लेफ्ट कडे मेटल होते इथं आपले मेटालॉइड होते आणि राईट कडे इकडे जर गेले तर इकडे कोण असतील आपले? नॉन मेटल्स.
कोण कोण आहेत मग आपले? कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन हे सगळे कोण आहेत? नॉन मेटल्स. तुमच्यासाठी ऍडिशनल नॉलेज म्हणून सांगून ठेवतो बघा, आपण या वेगवेगळ्या ग्रुपला वेगवेगळे नावं पण देतो. ज्यावेळी आपल्याला नावं द्यायची वेळ येते ना, त्यावेळी आपण समजून घेतलं पाहिजे काय म्हणतो आपण त्यांना. डी ब्लॉकच्या इलेमेंटला बघा बरं, मेटल पासून नॉन मेटल पर्यंत घेऊन चालले हे आपल्याला, म्हणून डी ब्लॉकच्या इलेमेंट्सला आपण काय म्हणतो? डी ब्लॉक इलेमेंटला अजून एक नाव येतं ट्रान्झिशन इलेमेंट्स. ट्रान्झिशन इलेमेंट्स. आणि तेच जर आपण बघितलं एफ ब्लॉक डी वाल्याच्या मध्ये येतोय, म्हणून आपण एफ ब्लॉकला काय म्हणतो? एफ ब्लॉकच्या इलेमेंटला आपण म्हणतो इनर ट्रान्झिशन इलेमेंट्स. इनर ट्रान्झिशन इलेमेंट्स. त्याच्यानंतर बघा आता आपल्याकडे जर आपल्याला ते कळलं असेल तर आपल्याकडे बघा आपण काय सांगतो आता, मेटल नॉन मेटल कुठे आहेत, आपण ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन मेटल कुठे आहेत हे जर कळलं असेल आपल्याला, तर आपल्याला अजून एक गोष्ट कळली पाहिजे. काय बरं? हे जे काही आपल्याकडे एस ब्लॉकचे इलेमेंट्स आहेत ना, यांना आपण काय म्हणतो? एस ब्लॉकच्या इलेमेंट्सला आपण अल्कली मेटल्स म्हणतो. काय म्हणतो? अल्कली मेटल्स. आणि हे जे असतील त्यांना काय म्हणतो आपण? अल्कलाइन अर्थ मेटल्स. इकडले कोण आहे? अल्कली मेटल. इकडले कोण आहेत? अल्कलाइन अर्थ मेटल्स. हे मध्ये जे असतील ट्रान्झिशनच्या आधी. पुढे जाऊन आपण काय सांगतो आता, एक गोष्ट जी आपल्याला लक्षात ठेवायची काय असेल ते आपल्याकडे आपण जे काही सांगतो, तुमच्याकडे नीट जर बघितलं तुम्ही तर 17th ग्रुपमध्ये कोण येते आपल्याकडे? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन येत राहतील. मग हा जो काही ग्रुप 17 आहे ना आपल्याकडे, ग्रुप 17, आता हे तुमच्यासाठी ऍडिशनल आहे बघा. ग्रुप 17 जो आहे आपला, त्या ग्रुपला आपण नाव काय देतो? ग्रुप ऑफ हॅलोजन्स. त्या ग्रुपला आपण काय म्हणतो? ग्रुप ऑफ हॅलोजन. 17 नंबरचा. आणि 18 नंबरचा ग्रुप जर बघितला तुम्ही, ग्रुप 18, तर तो नीट जर बघितला तुम्ही, तुमच्या काय लक्षात येईल? त्याच्यात कोण आहे? हिलियम, निऑन, आर्गॉन. नीट जर नोटीस केलं, हिलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 2, म्हणजे त्याचं काय कम्प्लीट आहे? डुप्लेट कम्प्लीट आहे, बरोबर. निऑनचा ॲटॉमिक नंबर आहे 10, म्हणजे त्याचं काय कम्प्लीट असेल? 2-8 कॉन्फिगरेशन असेल, त्याचा ऑक्टेट कम्प्लीट असेल. आर्गॉनचा आहे 18, 2-8-8, त्याचं काय कम्प्लीट असेल? ऑक्टेट. सगळे कसे आहेत? मोस्ट स्टेबल एलिमेंट म्हणून आपण त्यांना, आणि यांना आपण नाव देतो काय? नोबल गॅसेस. मग आपल्याकडे बघा ऍडिशनली आपल्याला काय काय कळलं? ग्रुप 17 मध्ये येतात हॅलोजन्स, ग्रुप 18 मध्ये येतात आपल्याकडे नोबल गॅसेस. तर एवढं सगळं आपल्याकडे मॉडर्न पिरियोडिक टेबल बद्दल होतं. काय काय गरजेचं होतं सगळं तुमच्या समोर लिहून इरेज केलेलं आहे. जे इरेज केलं ते तुम्ही होप व्हिडिओला रिवाइंड करून पण स्क्रीनशॉट घेऊ शकता, लिहू शकता. पण आता हे सगळं जर कळलं असेल तर आपली जबाबदारी काय? आपल्याला एस आणि पी ब्लॉक आपल्याला रट्टा मारून टाकायचा, पाठ करून टाकायचा, एक काही इलिमेंट सोडायचं नाही. मग यांना आपण पाठ कसं करणार त्याच्या काही ट्रिक्स बघू आपण लवकरच याला रब करून लगेच भेटू. ओके, आपल्याला एस ब्लॉक पाठ करायचा आहे. एस ब्लॉकचे मी दोन्ही ग्रुप लिहून घेतले. आपण म्हटलं होतं एस ब्लॉक कशाचा बनलेला आहे? पहिल्या 2 ग्रुपचा. मग जो पहिला ग्रुप आहे आपल्याकडे त्याच्यात कोण कोण आहे? आपल्याकडे हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबियम, सिझियम आणि फ्रॅन्सियम. यांना कसं लक्षात ठेवणार आपण? सरळ असं म्हणायचं, एच पासून सुरू होतोय म्हटल्यानंतर याला कसं लक्षात ठेवणार आपण? सिंपलची ट्रिक असेल, याला आपण असं म्हणू, एक मुलगी आहे जिचं नाव आहे हेलिना. मग आपण असं म्हणू हे ली ना की आरबीसीज फरार. मग आता बघा बरं याच्यामध्ये काय काय आलं आपल्याकडे. आपण एलिमेंटचे नाव फक्त हायलाइट करू. आपल्याकडे हायड्रोजन आलंय. मग आता हिचं नाव होतं हेलिना. हेलिनाच्या काय झाल्या? आरबीसी फरार झाल्या असं म्हणू. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबियम, सिझियम आणि आपल्याकडे कोण आला? फ्रॅन्सियम. तर मग आपण काय म्हणणार? तुम्हाला आर तिकडला लांबचा वाटत असला तर जवळचा पण घेऊ शकता. हेलिना की आरबीसीज फरार म्हणजेच काय झालं? आपला एंटायर हा जो ग्रुप आहे तो पाठ झाला. हेलिना की आरबीसीज फरार. तुम्हाला एलिमेंटचे नाव पाठ करायचे असले मी सांगितलंय, पिरियोडिक टेबलची काय करायची? प्रिंट काढायची आणि ती नोटबुक मध्ये पेस्ट करून घ्यायची. त्याने काय होईल? पटकन लक्षात राहील. दुसरा जो ग्रुप बघितला आपण, तर एस ब्लॉकचा दुसरा ग्रुप काय आपल्याकडे? BeMgCa, दॅट इज बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बेरियम आणि रेडॉन. तर आता यांना कसं लक्षात ठेवणार आपण? Be बेटा, Mg मांगे, Ca कार, Sr स्कूटर, Ba बाप आणि Ra रेडॉनचा त्याला काय म्हणू आपण? राजी. बेटा, मांगे, कार, स्कूटर, बाप, राजी.
बेटा मागे कार स्कूटर बाप राजी. एलिमेंटला अंडरलाईन करा. BE बेटा, MG मॅग्नेशियम, CA कॅल्शियम, स्कूटर SR. नंतर आपल्याकडे बेरियमचा BA, राजी म्हणजे कोण आपल्याकडे, त्याला आपण म्हणतो रेडॉन. तर या पद्धतीने आपले बघा S ब्लॉक अख्खा लर्न झाला असेल आपला. तर आता आपण पुढे काय बघू, S ब्लॉक लर्न झाल्यानंतर आपल्याला बघायचं आहे D ब्लॉक कसा लर्न करायचा. D ब्लॉकची काय असेल, जे काही आपल्याकडे ट्रिक्स असतील त्या आपण लगेच शेअर करू. आधी याला काय करायचं, स्क्रीनशॉट घेऊन कॉपी करून घ्या. ओके, हे झालं असेल तर आपण आता आपल्या पुढे जाऊ. आपल्याकडे येतोय कोण, S ब्लॉक नंतर आपला जो राईट मोस्ट आहे तो कोण आहे आपला P ब्लॉक. P ब्लॉकला कसं लक्षात ठेवायचं आपण ते बघू. तुम्हाला पाहिजे असलं तर अख्खा पिरियोडिक टेबल पण कसं लक्षात ठेवायचं त्याचं जर तुम्हाला ट्रिक्स हव्या असल्या तर नक्की कमेंट मधून कळवायचं की यस सर पाहिजेत म्हणून. ठीक आहे, मग आता आपण बघू S ब्लॉक कसा लक्षात ठेवायचा. आपण S ब्लॉक बद्दल बोलू, सॉरी P ब्लॉक बद्दल बोलू. S ब्लॉक तर आत्ताच बघितला आपण. P ब्लॉक मध्ये आपण काय सांगतो, पहिला जो ग्रुप असेल आपल्याकडे तो असेल ग्रुप 13. मग ग्रुप 13 मध्ये येणारे एलिमेंट कोण कोण आहे आपल्याकडे, आपल्याकडे असेल बोरॉन, ॲल्युमिनियम, नंतर असेल आपल्याकडे गॅलियम, नंतर असेल आपल्याकडे इंडियम आणि लास्टला असेल आपल्याकडे थॅलियम. TL म्हणजे कोण आहे, थॅलियम. मग यांना कसं ओळखायचं, कसं लक्षात ठेवायचं, त्यासाठी सिंपल आहे. आपल्याकडे BAl यांना आपण एकत्र लिहू शकतो, BAl. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे गॅलियम, गया, इंडियम, इन्सान आणि थॅलियम, टकला. सोपं आहे की नाही, बाल गया इन्सान टकला. एकदा केस गेले माणूस टाकला, आहे का नाही. मग इथं B कोण आहे आपल्याकडे, बोरॉन. AL कोण आहे आपल्याकडे, ॲल्युमिनियम. GA कोण आहे आपल्याकडे, गॅलियम. IN कोण आहे आपल्याकडे, इंडियम. T आणि L कोण आहे आपल्याकडे, थॅलियम. तर या पद्धतीने आपल्याकडे बाल गया इन्सान टाकला. ग्रुप 14 ला कसं लक्षात ठेवणार आपण, बघा ग्रुप 14 मध्ये आहे आपल्याकडे 14 नंबरचा जो ग्रुप आहे त्याच्यात कोण आहे आपल्याकडे, कार्बन सिलिकॉन जर्मेनियम, कार्बन सिलिकॉन जर्मेनियम. नंतर आहे आपल्याकडे SN म्हणजे कोण आहे आपल्याकडे, टीन. आणि लास्टला PB म्हणजे कोण आहे आपल्याकडे, लीड. त्याला आपण काय म्हणतो, प्लंबम. तर मग यांना कसं लक्षात ठेवायचं, ग्रुप 14 ला लक्षात ठेवायचं आपल्याला काय म्हणू आपण, कम सी गर्ल्स, कम सी गर्ल्स इन संडे पब, इन संडे पब. आता पब काय असेल, तरुण युवा युवती ज्या ठिकाणी जाऊन स्वतःचं स्ट्रेस विसरून रिलॅक्स होण्यासाठी डान्स करतील त्या जागेला आपण पब म्हणतो. मग कम मध्ये कोण आला आपला, कार्बन. सी मध्ये कोण आला आपल्याकडे, SI यायला पाहिजे होतं पण आपण SE घेतला, पण आपण SI करून घेऊ याला. गर्ल्स म्हटल्यानंतर आपल्याकडे कोण आला, जर्मेनियम. गर्ल्स म्हटल्यानंतर कोण आलं आपल्याकडे, जर्मेनियम. इथं GE यायला पाहिजे होतं आपल्याकडे, पण लक्षात ठेवायला सोपं आहे. इन आपण असंच टाकला, याची काही गरज नाही, पण तो सेंटेन्स चांगला वाटावा म्हणून टाकला. संडे पब. आता इथं कोण आहे आपल्याकडे, SN. SN कोण आहे आपला, टीन, पत्रा म्हणतो आपण त्याला. आणि पब, PB कोण आहे आपल्याकडे, प्लंबम. मग आपल्याकडे ग्रुप 14 पण पार्ट झाला. 15 कडे जाऊ आपण. ग्रुप 15 आहे आपल्याकडे, काय सांगतो बघा त्याच्यात कोण कोण एलिमेंट येतात आपल्याकडे, नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक. नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक. नंतर कोण येतं आपल्याकडे, SB अँटीमनी. आणि कोण येतं आपल्याकडे, BI बिझमथ. मग याला कसं लक्षात ठेवणार आपण, ग्रुप 15 ची ट्रिक असेल आपल्याकडे, नेपाल. आता बघा बरं किती सोपं असेल. N फॉर नेपाल, P फॉर पाकिस्तान, AS फॉर ऑस्ट्रेलिया, SB सब. आणि BI बिझमथ कोण असेल आपल्याकडे, भिकारी. नेपाल, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, सब, भिकारी. याच्यामध्ये आपले एलिमेंट ओळखू आपण. नेपालमध्ये N कोण होता, नायट्रोजन. P कोण होता आपला, फॉस्फरस. AS कोण होता आपल्याकडे, आर्सेनिक. SB कोण आहे आपला, अँटीमनी. आणि BI कोण आहे आपला, बिझमथ. थोडा नॉईज येऊ शकतो, आता थोडंसं ऍडजस्ट करा बिकॉज आजूबाजूला काम सुरू झाले लोकांचे. आपण लेक्चर अशा रॉंग टाइमला रेकॉर्ड करतोय, बट तरी पण मी डिनॉईज करण्याचा प्रयत्न करेल. पण तरी जर नॉईज आला तर ऍडजस्ट करा थोडंसं. त्याच्यानंतर आपल्याकडे ग्रुप 16 असेल, बघा कोण कोण आहे त्याच्यामध्ये, ग्रुप 16. त्याच्यामध्ये येतो आपल्याकडे ऑक्सिजन, सल्फर. नंतर येतो आपल्याकडे सेलेनियम. नंतर येतो आपल्याकडे टेल्युरियम. आणि लास्ट येतो पोलोनियम. तर यांना कसं सांगणार आपण, बघा आपल्याकडे
आपल्याला पुढे जाऊन जेव्हा तुम्ही हायर स्टँडर्ड मध्ये जाल त्यावेळी तुम्हाला OS कळेल, ओरिजिनल सोल्युशन म्हणतो आपण त्याला. मग आपण असं म्हणू OS से तेल पिओ, OS से तेल पिओ. मग OS कोण आहे आपल्याकडे? ऑक्सिजन, सल्फर. से कोण आहे? सेलेनियम. TE आपल्याकडे कोण आहे? टेल्युरियम, TE. आणि POचा PO कोण आहे आपल्याकडे? पोलोनियम. तर या पद्धतीने आपल्याकडे काय असतील? ग्रुप 16 असेल. आता ग्रुप 17 जो हॅलोजनचा आहे आपल्याकडे, त्याला कसं सांगणार आपण? आपण बघा आता 17 नंबरचा जो ग्रुप आहे त्याच्यात कोण कोण आहे? फ्लोरीन, नंतर आहे क्लोरीन, ब्रोमीन, नंतर कोण आहे आपल्याकडे? आयोडीन, आणि नंतर आहे आपल्याकडे AT. तर आता बघा यांना कसं लक्षात ठेवायचं? सोपं असेल. F फॉर फर्स्ट, CL फॉर क्लास, BR बिर्याणी, I आहे तसंच ठेवू आपण I8. फर्स्ट क्लास बिर्याणी I8, एक नंबर बिर्याणी जी मी खाल्ली. मग याला आपण काय सांगणार? F कोण आहे आपला? फ्लोरीन, CL कोण आहे? क्लोरीन, BR कोण आहे आपला? ब्रोमीन, I कोण आहे? आयोडीन, AT आपल्याकडे शेवटचा जो एलिमेंट होता त्याचं नाव मी पाठ नाही केलं, तुम्ही लक्षात ठेवा. आणि आपल्याकडे आहे ग्रुप 18. तर ग्रुप 18 चे एलिमेंट कोण कोण येतात बघा आपल्याकडे? हिलियम, नंतर कोण येतो आपला? निऑन, आर्गॉन, नंतर कोण येतं आपल्याकडे? क्रिप्टॉन, नंतर येतो आपल्याकडे झिनॉन, आणि नंतर येतो आपल्याकडे रेडॉन, RN. इथं सॉरी मी रेडॉन आधी कुठेतरी म्हटलं होतं, तर रेडियम असेल आपला. मग आता बघा बरं, आता याला कसं लक्षात ठेवायचं? सोपं असेल, फक्त माणसाची शिकायची इच्छा पाहिजे, आहे का नाही? सोपं असेल. काय असेल? हे NE आपण त्याला काय म्हणू? ते लिहूनच घेऊ. हे नारायण, हे नारायण. AR म्हणजे कोण आपला? अर्जुन. KR कोण असेल आपला? क्रिप्टॉन, करे. XC झेनॉन कोण असेल आपला? झेरॉक्स. आणि RN कोण असेल आपल्याकडे? रामायण. हे नारायण, अर्जुन, करे, झेरॉक्स, रामायण. मग याच्यामध्ये कोण कोण एलिमेंट आले आपले? हे म्हटल्यानंतर कोण आला? हिलियम. नारायण म्हटलं NE, आपल्याकडे आला निऑन. अर्जुन AR कोण आला? आर्गॉन. करे KR क्रिप्टॉन. नंतर झेरॉक्स मध्ये XC आला झिनॉन. आणि रामायण RN कोण आला आपल्याकडे? रेडॉन. तर या पद्धतीने बघा तुम्हाला S ब्लॉक आणि D ब्लॉक दोन्ही ब्लॉक काय करायचे? बाय हार्ट पाठ करायचे. आपण एक ट्रिक दिली, हे सगळ्या ट्रिक आपल्या लक्षात असल्या पाहिजे. वाटलंच तुम्हाला अजून सोपं करतो मी. ही कोणाची होती आपली? 13, ही आहे 14, 15, ही असेल आपल्याकडे 16, 17, आणि ही कोणाची होती? 18. तर या आपल्याकडे पूर्ण S आणि P ब्लॉकला पाठ करायचे ट्रिक असतील. कुणाला पूर्ण पिरियडिक टेबल पाठ करायची ट्रिक लागत असेल 12वीच्या आधी, तर त्याने काय केलं पाहिजे? ऍटलिस्ट आपण सांगतो त्याने ऍटलिस्ट काय केलं पाहिजे? कमेंटमध्ये कळवलं पाहिजे की येस वी वॉन्ट दॅट ट्रिक ऑर नॉट. ठीक आहे. तर या पद्धतीने याचा एक स्क्रीनशॉट नक्की घेऊन ठेवा. पुढची जी काही कन्सेप्ट असेल तिला आपण आताच बघू. आता आपण बघतोय, आपण ग्रुप 1 लिहून घेतला आणि ग्रुप 1 मध्ये आपल्याला बघायचंय काय काय चेंजेस येत जातील. जर आपण टॉप टू बॉटम गेलो, अप वरून डाऊन कडे जर आलो तर काय चेंजेस येतील, आणि जर पिरियड मध्ये गेलो आपण इकडून इकडे जर गेलो तर काय चेंजेस येतील ते आपल्याला बघायचंय. मग आपण सगळ्यात पहिलं बघा, हायड्रोजनचा जर मी ॲटम ड्रॉ केला तर आपल्या काय लक्षात येतं? न्यूक्लियस असेल आणि बाहेर एकच शेल असेल, एक इलेक्ट्रॉन असेल, बरोबर. तेच जर मी आता लिथियमचा ॲटम ड्रॉ केला तर काय येईल? आपल्याकडे न्यूक्लियस असेल, बाहेर एक शेल असेल, तिच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन, आणि सेकंड शेल येईल, तिचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 3 आहे म्हटल्यानंतर त्याच्यात किती येतील? 1 इलेक्ट्रॉन. तेच जर मी सोडियम ड्रॉ केला तर आपल्याकडे सोडियमच्या बाबतीत काय बघायला मिळतं आपल्याला? आपला न्यूक्लियस, पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन, आणि तिसऱ्या शेलमध्ये आपले किती येतील? 1 इलेक्ट्रॉन. मग आता बघा बरं, तुम्ही जसजसं खाली खाली जाऊन यांचे काय कराल? मॉलिक्युलर किंवा ॲटॉमिक डायग्राम ज्यावेळी ड्रॉ करतो आपण त्यावेळी आपल्या काय लक्षात येतं बरं? हा आपल्याकडे होता हायड्रोजन, याचं कॉन्फिगरेशन होतं 1. हा आपल्याकडे होता लिथियम, याचं कॉन्फिगरेशन असेल 2,1. हा होता आपल्याकडे कोण? सोडियम, याचं कॉन्फिगरेशन असेल 2,8,1. तुम्ही जर नीट नोटीस केलं तर हा जो काही लास्ट शेलमध्ये असणारा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे तो याच्यातही एकच आहे, याच्यातही एक आहे, आणि याच्यातही एकच आहे. म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनचा नंबर बदलला का? नाही. मग काय बदललं आपल्याकडे? याच्याकडे एकच शेल होती, याच्याकडे 2 शेल आहेत,
याच्याकडे 1, 2 आणि 3 शेल आहेत. मग आपण असं म्हणू शकतो की नाही, डाऊन द ग्रुप, जर आपण ग्रुपमध्ये डाऊन गेलो, डाऊन द ग्रुप, तर काय बघायला मिळतं आपल्याला? पहिली गोष्ट, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असं म्हणू, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स रिमेन्स सेम, एकच होता सगळ्यांकडे. आणि दुसरी गोष्ट आपण काय बघितली, नंबर ऑफ शेल्स इन्क्रीजेस. मग यामध्ये बघा आपल्याला काय कळलं, जर आपण ग्रुपमध्ये डाऊन आलो तर आपल्याला काय काय कळलं, का व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनचा नंबर काय होता, आपण असं यांना हायलाइट करू, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम राहिला आणि नंबर ऑफ शेल्स काय झाला, इन्क्रीज झाला. नंबर ऑफ शेल काय झाला, इन्क्रीज झाला. तेच जर आता आपण काय म्हटलं, एखाद्या पिरियडचं एक्झाम्पल घेऊ, लेफ्ट टू राईट जाऊन पाहू, लेफ्ट कडून राईट कडे पिरियडिक टेबल मध्ये, त्यावेळी काय बघायला मिळतं ते बघू आपण. आता आपण एका पिरियडचं एक्झाम्पल घेऊ आणि आजचं लेक्चर एंड करू. मग आपल्याकडे फक्त शेवटचा एक टॉपिक राहील, काय, मॉडर्न पिरियडिक ट्रेंड्स इन पिरियडिक टेबल. तो टॉपिक खूप सोपा असेल. 3 ट्रेंड असतील आपल्याकडे, ॲटॉमिक साईज, दुसरा असेल व्हॅलेन्सी आणि तिसरा असेल आपल्याकडे मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचा ट्रेंड. तर त्याला आपण बघू. मग समजा आता मी एक पिरियड लिहून घेतला. पिरियड काय आपल्याकडे, समजा आपण असं म्हटलं, लिथियम बेरिलियम कार्बन, त्याच्यानंतर कोण येईल आपला पिरियड म्हटलं आडवं लिहितं आपण, कोण येईल कार्बन नंतर नायट्रोजन, ऑक्सिजन, नंतर कोण येईल आपल्याकडे फ्लोरीन आणि लास्टला येईल आपला निऑन. जर यापैकी आपण जर काही ड्रॉ करून घ्यायला गेलो तर बघा बरं आपल्याकडे काय होईल. माझ्याकडे लिथियम आहे, मी लिथियम ड्रॉ केला, ॲटॉमिक नंबर किती त्याचा 3, कॉन्फिगरेशन काय येईल 2,1, याचं काय येईल 2,2, याचं काय येईल 2,4. कोण राहिलं का लिहायचा, आय गेस बोरॉन राहिला ना. कोण राहिलं आपल्याकडे, बोरॉन. आता खालचे सगळेच बदलावे लागतील आपल्याला. बोरॉन नंतर कोण येतं, कार्बन, नंतर येईल आपल्याकडे नायट्रोजन, नंतर येईल आपल्याकडे ऑक्सिजन, नंतर येईल आपल्याकडे 8, 9 फ्लोरीन आणि नंतर येईल आपल्याकडे निऑन. कॉन्फिगरेशन बघा काय येईल 2,3, 2,4, 2,5, 2,6, 2,7, इथं काय येईल 2,8. नोबलच असेल, आहे की नाही. मग याची जर आपण बघितली अरेंजमेंट तर आपल्या काय लक्षात येतं, लिथियमकडे एक शेल आहे, तिच्यात आहे 2 इलेक्ट्रॉन, सेकंड शेलमध्ये आहे 1 इलेक्ट्रॉन. बेरिलियम जर काढलं तर आपल्याकडे काय आहे, एक पहिली शेल असेल तिच्यात असतील 2 इलेक्ट्रॉन, दुसरी शेल काढली तिच्यात असतील 2 इलेक्ट्रॉन. जर आपण पुढे जाऊन जर बोरॉन ड्रॉ केला तर पहिली शेल 2 इलेक्ट्रॉन, दुसरी शेल 3 इलेक्ट्रॉन. म्हणजेच काय, हा जो काय आपल्याकडे लास्टला नंबर हा काय, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. तर आपण काय नोटीस केलं, शेल तर आहे तेवढंच राहिलं, याच्यातही 1 होती, याच्यातही 2 होत्या, याच्यात 2 शेल होत्या, याच्यातही 2 शेल आहेत. म्हणजे नंबर ऑफ शेल काय झाला, कॉन्स्टंट राहिला, पण नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय झाला, वाढायला लागला. यालाच आपण काय म्हणतो, मग लेफ्ट टू राईट जर आपण पिरियड मध्ये गेलो, आपण काय म्हणतो, फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. एका पिरियड मध्ये जर आपण लेफ्ट टू राईट गेलो, आडव्या लाईन मध्ये लेफ्ट कडून राईट कडे जर गेलो तर काय होतं आपल्याकडे, पहिली गोष्ट जी होती ती काय म्हणतो आपण, नंबर ऑफ शेल्स रिमेन्स सेम. आणि दुसरं जे बघायला भेटलं आपल्याला, काय म्हटलं आपण, चेंज काय होतंय आपल्याकडे, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स, तो काय होतोय आपल्याकडे, इन्क्रीजेस. मग आपण काय म्हटलं, नंबर ऑफ शेल काय राहणार आहे आपला, सेम राहणार आहे. 2 शेल आहेत तर 2च शेल राहतील, कारण ते काय ग्रुप 2 ला बिलॉंग करतायत ना. मग तसं पण आपण सांगू, सॉरी असं म्हणू आपण, पिरियड 2 ला बिलॉंग करतायत. आणि इथं काय म्हटलं आपण, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस. तर ह्या 2-3 गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. शेवटचा एक टॉपिक राहतो या चॅप्टरचा, दॅट इज मॉडर्न ट्रेंड्स इन पिरियडिक टेबल. त्याला आपण लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये अपलोड करू, म्हणजे जेणेकरून आपला हा चॅप्टर पण एंड होईल. याची एक्सरसाइज थेरॉटिकल आहे, तिला घ्यायची गरज पण नाही आपल्याला, आपण ऑनलाईन तिची एक्सरसाइज नाही घेणार. बट तुम्हाला चॅप्टर समजत असेल, जर आतापर्यंत शिकवलेलं सगळं कळलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत चला, कॉमेंट करत चला, जे सांगितलंय विचारलंय. लास्ट व्हिडिओमध्ये पण मी डोब्रायनरचं ट्रायड आहे की नाही हे विचारलं होतं, पण तरी तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी आन्सर केलं नाही. काही जण जेन्युइनली करतात तर त्यांना आपण थँक्यूच बोलणार, पण नाही करत त्यांच्यासाठी विनंती असेल, समजत असेल, बघत असून तर आपण काय केलं पाहिजे, व्हिडिओला लाईक केलं पाहिजे. किती नाही म्हटलं तर आपल्या मैत्रिणी मित्रांसोबत शेअर केला पाहिजे. आणि आपल्याकडे जे ज्ञान येतंय त्याला आपण काय केलं पाहिजे, अभ्यास करत राहिलं पाहिजे. ठीक आहे. सो दिस वॉज ऑल अबाउट टुडेज लेक्चर.
So in next lecture we will discuss about the modern periodic trends in periodic table. Hope you like the video, so leave a like and subscribe to the channel if you are new on the channel. Thank you.